तुम्ही बघू शकता की गणपतीचं डेकोरेशन झालेलं आहे. पूर्ण सजावट वगैरे झालेली. रात्री आम्हाला 2 वाजले करताना आणि आताही सकाळी अण्णांनी काही थोडंफार बाकी होतं ते केलेलं आहे. तर असा आहे आपला गणपतीचा मखर. हॅलो, ग्रेट मॉर्निंग. मी प्रगती स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आणि कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असणार आहात. तर आज आहे गणेश चतुर्थी. ब्लॉग खूप खूप लेट येत आहेत, पण आता आजपासून माझा प्रयत्न असेल की रोज ब्लॉग येईल. आणि गणपतीचे सगळे दिवस काही ना काही तुम्हाला नवीन बघायला मिळेल. तर मी आली आहे आईकडे, आणि कारण यांच्याकडे 5 दिवस गणपती आहे. आणि आमच्या घरी, माझ्या घरी गणपती नसतो. मी नंतर तुम्हाला सगळं सांगेन. आणि असतो माझ्या मिस्टरांच्या 2 काकांकडे गणपती असतो. एकीकडे 1.5 दिवस असतो. तिकडे मी जाईन संध्याकाळी. आता दुपारी पण जाईन, संध्याकाळी पण जाईन. आणि एका काकांकडे 10 दिवस असतो. तर 5 दिवसाचं विसर्जन झाल्यानंतर तिकडेच जायचं आहे, त्यामुळे मी तिकडे आलेली आहे. आणि आता वाजलेले आहे सकाळचे 7:30. काढा ना. राहते नका नका. तर वाजले आहे सकाळचे 7:30 आणि थोडीशी रेडी झालेली आहे मी. थोडीशी रांगोळी वगैरे काढूया. आता नक्ष आणि दिहा हे लोक जाणार आहेत गणपती आणण्यासाठी. तर स्टेट ट्यून. तर इथे मी काढून घेत आहे रांगोळी. दरवाजामध्ये रांगोळी काढून घेत आहेत. आता गणपती येणार आहेत, तर पावलं सुद्धा काढायचे आहेत. अशी आहे काही आपली रांगोळी जी मी काढली आहे. आणि ही मी पावलांची रांगोळी काढलेली आहे. गणपती आणताना ही काढली जाते, गणपती नेताना सुद्धा काढली जाते. तर आता गणपती आणायला निघणार आहेत नक्ष, विहा आणि अजिंक्य. तर ही रांगोळी आपली झालेली आहे. ही आपल्या पायरीपासून ते गणपतीच्या मखरापर्यंत काढायची असते. रांगोळी झाल्यानंतर इथे मी नारळ फोडलेला आहे, तो खवणून घेत आहे, किसून घेत आहे. तर ह्याचे आपण मोदक बनवणार आहोत. तर मोरवीवर मी हा नारळ किसलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये गूळ कापून टाकणार आहे आणि ह्याचे आपण सारण बनवून याचे मोदक बनवणार आहोत. तर अशा पद्धतीने एक एक गोष्ट आम्ही आटपण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि इथे डाळ शिजलेली आहे, डाळीला फोडणी देत आहे हर्षदा. लाल मिरची का कधी टाकलेलं आवडतं. ठीक आहे बघा. इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करत. त्यामध्ये टाकलेले आहेत 2 चमचे साजूक तूप. आणि ह्यामध्ये टाकणार आहोत आपण जे बनवलेलं आहे ते सारणाचं साहित्य, किसलेला खोबरा, गूळ. आणि त्यामध्येच मी वेलची पावडर आणि
जायफळची पावडर ही मिक्स केलेली आहे, ते वर तुम्ही बघू शकता. आणि बाकी यानंतर काही नाही करायचंय, ह्यामध्ये या तुपामध्ये टाकून तिला फ्राय करून घ्यायची आहे चांगली. पाणी पूर्ण त्याचा निघून जाईल तोवर, सुकी होईस तोवर ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे हे सारण आपण मोदकामध्ये स्टफ करणार आहोत. आणि अशा पद्धतीने सारण रेडी आहे. आणि एकीकडे मी ठेवलेलं आहे पाणी आपण उकळ घेण्यासाठी. इकडे हर्षदा आणि माझं काही कामं चालू आहेत. नॉर्मली आल्यानंतर मला काम करायला लागत नाही, पण हर्षदाचा 8वा महिनाच आहे तर त्यामुळे इथे थोडीशी कामांना मदत करत आहे मी. आई आहे, नॉर्मली हर्षदाला काही करायची मदत करायची गरज लागत नाही, ती एकटी सगळं व्यवस्थित आवरून घेते. पण यावेळेला तिचा 8वा महिना आहे म्हणून. आणि एकीकडे आई देठी सोलून घेत आहे. देठी म्हणजे अलोळ्यांच्या पानांची देठ ही अशी सोलून घेऊन ही वटाण्यामध्ये टाकतात. वटाण्यामध्ये ही देठी आणि शिरोळा कंपल्सरी टाकायचा असतो गणपतींमध्ये. शिदा कुठे? शिदा कुठं? तुझी तयारी नाही, तुला नाही जायचं. आणि इथे हा शिधा काढलेला आहे. शिधा हा गणपती आणायला जातात तेव्हा मूर्तिकार असतो त्याला हा द्यायचा असतो. तांदूळ आणि नारळ आणि काही भाज्या वगैरे असतात. आणि इथे आहेत ही फुलं, खायची पानं, परत तुळशीपत्र, हे सगळं आमच्या घरचंच आहे. खायची पानाची वेल सुद्धा आमच्या घरीच आहे. आणि नंतर मी इथे बसलेली आहे मोदकांवर. तर इथे तांदळाच्या पिठीची उकड घेतलेली आहे. स्टफिंग मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तेल आहे, साचा घेतलेला आहे, पण साच्याने मला काही मोदक जमले नाही, मग मी नंतर हातानेच केले. नाही ते बदलायला नारळ पण आणलं छोटी आहे. बाजूला तर लागे तिकडे मागे पडशील लगे. अगरबत्ती तिकडं कुठं कुठं पायरीवर. आता लगेच पडू गणपती अरे पडू पाहिजे. आता काय तू पकडायला जा, अन्नाला बोलवलं नारायण तू पकडायला जा.
जेवायला नाही टिकली है दूसरा अच्छा है क्या इससे? गणपति बप्पा मोरया मूर्ति मोरया द्याच पाहिजे तर चालू जातात रांगोलीवर. गणपती बाप्पा मोरया. नाही घरी वार बघता पूजा करायला चालू तर आमचं जरा काय गणपती आमचा एक अंका मुकील बस आता बघ सरळ बघ तुझ्या म्हणजे तूच सिलेक्ट केले का काय का आणि इकडे आईच्या घरी गणपती आलेला आहे तर भटजी यायचं बाकी आहे तर आम्ही आता गुड्डू यांच्या घरी जात आहोत गणपतीचं दर्शन करायला. तिकडे आरती झाली. किती ताकद आहे बघू 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 किती ताकद आहे बघू थांब जरा 2 मिनिटं थांब 2 मिनिटं थांब झाला सगळं जेवायला मी उद्याला येईन आता आज राहून देता मला नको मी खाला बसलो मला आणते ना ते बाहेर आले हो मग मी मध्ये नको काय
आणि इथे दुपारच्या जेवणामध्ये काय आहे बघूया. इथे आहे राईस, त्यानंतर आहे अळूवड्या, इथे आहे तळलेली मिरची आणि इथे काढलेलं आहे लोणचं. हे घरचं लोणचं आहे. आणि इथे आहे खीर, तांदूळ आणि साबुदाण्याची खीर आहे. इथे आहेत मोदक आणि मोदक गेलेले आहेत नैवेद्यामध्ये देवाच्या जवळ. आणि हे आहे वटाण्याची भाजी, ह्यामध्ये टाकलेलं आहे शिरोळा आणि देठी, जे मी तुम्हाला सांगितलेलं. त्यानंतर इथे आहे भेंडीची भाजी, वरण आणि पापड कुठे आहेत, या डब्यामध्ये आहेत पापड. आणि आणखीन एक स्वीट मध्ये इथे आणलेला आहे गुलाबजाम. तर असं असतो आपलं जेवण. आणि सगळीकडेच म्हणजे आमच्याकडे सगळीकडेच जेवणाचा मेनू हा कायम फिक्स असतो. मी जे आता दाखवलं हेच असतं दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यांच्याच घरी. आणि आता इथे विद्या जेवण वाढत आहे आणि नक्ष झालेला आहे फुगा. हॅलो. आणि आता आरती आमची झालेली आहे, दर्शन झालेलं आहे आणि आता जेवणाची तयारी करत आहोत तिथे. तर जेवण वाढत आहे विहा. आणि खूप गरमी आहे आज, खूप प्रचंड गरमी आहे. फॅन लावते आणि काय नाही, पटापट जेवण आटपून घेऊया आणि जाऊया गुड्डू यांच्या घरी. आणि आज आहे नक्ष आणि ही आहे विहा. विहा हाय बोलो. आणि त्यानंतर इथे आम्ही आलेलो जागरणासाठी गुड्डू यांच्या घरी. तर इथे सगळेजण
व्हिडिओ बघत आहेत. तृप्तीताईंच्या लग्नाची व्हिडिओ लावलेली आहे आणि सगळे एन्जॉय करत आहेत ती व्हिडिओ. आणि व्हिडिओची एंड होत आहेत आमच्या फॅमिली फोटोने. तर हा आहे आमचा फॅमिली फोटो. एवढी मोठी आहे आमची फॅमिली जाधव परिवार. तर असा होता आजचा दिवस. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.